चला रेडी. आता कसला टाइम आहे आपला? कोड सांगायचं. मी कोड सांगणार, तुम्ही आता उत्तर द्यायचं आहे. गौरी सांचे पण घेणार. समजलं का तुम्हाला? आरुषी कोड नाही ऐकायचं का? चला आजचं कोड खूप भारी आहे. कुठे? हा एक दशक द हा एक दशक द आता बघा कोड विचारू का? हा 10 लिहायचं तिथं. एक खजिना असा, खजिना कळतो ना? संपत्ती. एक खजिना असा त्याला ना कुलूप ना कडी. खजिना असतो त्याला कुलूप कडी लावतो की नाही आपण? का लावतो? कुणी चोरून नेऊ नये म्हणून लावतो ना, बरोबर ना? पण असा एक खजिना आहे ज्याला कुलूप पण नाही कडी पण नाही, आणि आपण ते किती पण दिलं दुसऱ्याला तरी ते थांब ना, पहिलं कोड तर पूर्ण होते मग उत्तर दे. आपण दुसऱ्याला ते कितीही दिलं तरी सुद्धा तो खजिना कमी होत नाही. सांगा बरं त्या खजिन्याचं नाव काय? सोनेरी खजिना नाही. चला अजून पवित्रा तेच का? सोनेरी खजिनाच का? हा आरुषी सोनेरी. त्याला कुलूप कडी नाही लावत का आपण? लावतो ना. मग मी काय म्हटलं? ना कुलूप ना कडी, कितीही लुटा वाढे घडोघडी. वेदना चांदीचं. त्याला कुलूप कडी नाही लावत आपण, कपाटात नाही ठेवत. शिवन्या टाळ खजिना आहे का? आरुषी वैष्णवी कोड मास्टर हा आठवून सांग. खाली बस, आठवून सांग. आयुष टाळा नसतो. मी तेच म्हणते कुठला खजिना असा आहे? शिवन्या आधी आठवायचं मग सांगायचं. आयुष थांब थांब थांब. हा जादुई खजिना. गंगाराम टावर टावर खजिना आहे का? सार्थक पाणी खजिना वाटतं सार्थकला. छान सार्थक, मस्त प्रयत्न केला तू सांगण्याचा. पाणी पण आपल्यासाठी एक खजिनाच आहे. पाणी नसेल तर जगणार का आपण? नाही. छान. पण अजून एक उत्तर आहे. हा सांग. खदानी. अक्षय झाड खजिना आहे. वा 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 वा. हा मीठ खजिना आहे. कार्तिक पाण्याच्या आत काय असतो? खजिना. कोणता खजिना? सोना. हा पाण्याचा खळखळ आवाज येतो. अगं बाई मी ते काय विचारलं मी तुला? असा खजिना सांगा ज्याला कुलूप ना कडी, कितीही लुटा कितीही दुसऱ्याला द्या. मला एक सांगा, तुम्ही पाणी उत्तर सांगितलं. पाणी तुमच्याकडे आहे समजा, तुम्ही पाणी दुसऱ्याला दिलं तर कमी नाही होणार का? होणार ना. झाड आहे तुमच्याकडे, तुम्ही झाड दुसऱ्याला दिलं कमी नाही होणार का? होणार. पण तो खजिना असा आहे तो कमी होत नाही, तो वाढतच जातो तुम्ही दुसऱ्याला दिला तर. निशा खजिना टाकतात, पण तो तू दुसऱ्याला दिला तर संपतो ना. मग मी जो विचारते तो खजिना संपत नाही, वाढतो. शिवन्या तोडल्यावर वाढत जात. भारी उत्तर देते का शिवन्या? सोन्याचं झाड असतं का? काय पण नकलीचं सोन्याचं झाड. रुस्तम सांगायचंय का तुला? सांग काय टीव्हीत नांगलं? काय नांगलं? चला मी तुम्हाला हिंट देते. बघा वाढत जात. ओके छोटं झाड राहतं ना आपली
शिकतो तेव्हा वाढत वाढत जाते. मी ते ना हे बघा, तुम्ही ऐका, बसा खाली. तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे मी काय विचारलं तेच नीट ऐकलं नाही. असा खजिना आहे ज्याला कुलूप नाही, कडी नाही आणि दुसऱ्याला कितीही दिला तरी तो आपल्याकडचा कमी होत नाही, वाढत वाढतच जातो. मग तुम्ही उत्तर काही पण कशी काय देतात? तो खजिना वाढत जातो दुसऱ्याला दिल्यावरती. आता तुम्हाला एक त्याच्यासाठी हिंट देते मी. बघा, आपण ती गोष्ट मिळवण्यासाठी शाळेत येत असतो. असा तो खजिना आहे की शाळेतून आपण ती गोष्ट घेऊन जातो घरी, मला पप्पा सांगितलं. किंवा शाळेत आल्यानंतर रोज आपण ती गोष्ट थोडी थोडी घेत असतो. सार्थक, बघा मॅडम म्हणतात मी सांगते उत्तर. सांगायचं का मॅडमला? हो काय? तुम्ही प्रयत्न करा, सांगा. खाऊ? शाळेत खाऊ खायला येतात? मॅडम मला आठवलं. गंगाराम, बॅग वाढत जाते. हा, मुलं जेव्हा चालत येतात ना नवीन, तर वाढत वाढत जातात. मुलं वाढत जातात. नाही, मुली पण. बाई, अरे पण तो खजिना आहे का? तो आपण दुसऱ्याला देऊ शकतो का ते? आर्यन, मॅडम तुम्ही सांगा. नाव कमावतो आपण, पण आपण आपलं नाव दुसऱ्याला देत देत जातो, तर वाढत वाढत जातं का? जातं ना. छान सांगितलं, प्रयत्न छान केला आर्यन, तू व्हेरी गुड. अभ्यास बघा, ही आवृषी एकदम जवळ गेलेली आहे. अभ्यास म्हणजेच आपण काय मिळवतो? ज्ञान. डोकं ज्ञान मिळवतो, आणि ज्ञान हा सगळ्यात मोठा काय आहे? खजिना. काय आहे? खजिना. मग त्याला कुलूप असतं का ज्ञानाला? कडी असते का? आपण ते दुसऱ्याला देतो तेव्हा आपल्याकडचं कमी होतं का? समजा मी तुम्हाला एखादी गोष्ट शिकवली, बेरीज कशी करायची. मग मी ती शिकवल्यानंतर माझ्याकडची बेरीज कशी करायची संपून गेलं का ज्ञान? संपून गेलं का? उलट माझी रिव्हिजन झाली की नाही? मग सांगा आता उत्तर. काय उत्तर सांगा आता? अरे ज्ञान. हा, काय नाही, तुम्हाला उत्तर वगैरे काय आलेलं नाही आजच्या कोड्याचं. चला, माझ्यासाठी टाळ्या वाजवा. चला, अशा ना.